मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृषीमंत्री कोकाटेंना सुनावलं. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप म्हणजे दोषी नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आमचे पीएस आणि ओएसडी ठरवतात. आमच्या हातात काहीच राहिलं नाही असं जाहीर वक्तव्य करून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी महायुतीत फडणवीस हेच बॉस असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली. त्यांच्या या विधानावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना चांगलंच सुनावलं. पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असून मंत्र्यांनी प्रस्ताव पाठवायचा आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतात असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री फडणवीस आपल्या नागपूर दौऱ्यावर विविध मुद्द्यांवर भाष्य करत होते. त्यांनी कृषी डीबीटी प्रकरण, साहित्य संमेलनातील राजकीय शेरेबाजी आणि सौर ऊर्जेशी संबंधित अफवांवरही भाष्य केलं. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की 3 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा झालाय. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर चौकशी सुरू आहे. मात्र तक्रार झाली म्हणजेच दोषी असल्याचं ठरत नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं. पीएम सूर्यघर योजनेसाठी 8 तास वीज पुरवठ्याचा नियम लागू नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. काही जण चुकीची माहिती पसरवतात. घरगुती सौर ऊर्जा धारकांना कोणताही फटका बसणार नाही. मात्र काही उद्योग अतिरिक्त वीज वापरणार असतील तर त्यांना त्याचा मोबदला मिळेल यासाठी सरकार प्रपोजल तयार करत आहे. साहित्य संमेलनात राजकीय शेरेबाजी टाळावी असं मत व्यक्त करताना फडणवीस म्हणाले, साहित्यिकांनीही मर्यादा पाळाव्या. जर साहित्यिकांना वाटत असेल की राजकारण संमेलनात येऊ नये तर त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने भूमिका घेऊ नये. कोल्हापूरमधील लोकप्रतिनिधींनी शक्तीपीठ मार्ग करण्याची मागणी केली असून त्यावर सर्वांच्या सहमतीने निर्णय घेतला जाईल. कोणाच्याही विरोधात निर्णय घेणार नाही तर विश्वासात घेऊन तो मार्ग सुरू करू असंही त्यांनी सांगितलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याबाबत विचारलं असता संवाद होणं चांगलं असल्याचं फडणवीस म्हणाले. सगळ्यांशी एकमेकांशी संवाद साधावा असं त्यांनी सुचवलंय. महाराष्ट्रात किसान सन्मान निधी हा हप्ता किती शेतकऱ्यांना मिळाला आणि किती लाभार्थी आहे? आज महाराष्ट्रातल्या 90 लाख शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा हा हप्ता मिळालेला आहे. देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारे किसान सन्मान निधी सुरू केला आणि 3 लाख कोटीपेक्षा देखील जास्त निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललेला आहे. हा एक जगातला डीबीटीचा रेकॉर्ड आहे. त्यामुळे मी प्रधानमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो. साहित्य संमेलनामध्ये ज्या पद्धतीने असं आहे की आमच्याकडे कोणीही तक्रार केली तरी त्या तक्रारीची आम्ही चौकशी करत असतो. त्यामुळे तशा प्रकारची चौकशी आम्ही करतो आहोत. मात्र तक्रार झाली म्हणजे अनियमितता झाली असं म्हणण्याचं कारण नाहीये. तक्रारीच्या अंती त्याचं जे काही त्यातनं निघेल त्याच्यावर मी फायनल कमेंट देईन. सोलार विजेच्या संदर्भात विद्युत नियामक मंडळानं एक प्रस्ताव पाठवलेला की सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंतचे जे वीज असेल ते ग्राहकांना वापरता येईल. इतर वेळेचे चार्जेस लागतात. पहिल्यांदा तर सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, घरगुती वीज ग्राहकांकरता हा लागू नाही. पीएम सूर्यघर करता देखील लागू नाही. त्याच्यामुळे जाणीवपूर्वक या ठिकाणी काही लोक चुकीचं पसरवतायत, चुकीच्या गोष्टी सांगतायत. अशा प्रकारे कुठेही घरगुती सोलर धारक किंवा पीएम सूर्यघरवाले या निर्णयाने अफेक्ट होणार नाही. या उलट काही इंडस्ट्री ज्या एक्सेस वीज आमच्याकडे आता तयार ज्यावेळेस होणार आहे त्यावेळी ते एक्सेस वीज जर ते वापरतील तर त्यातनं जो काही पैसा आहे तो राज्याच्या युटिलिटीला मिळाला पाहिजे. या दृष्टीने हे प्रपोजल तयार करण्यात आले. साहित्य संमेलनात ज्या पद्धतीनं पाहिलं आपण द्वेष जो आहे, द्वेष दिसतो आहे साहित्य संमेलनामध्ये. प्राईम मिनिस्टर पासून ते ठाकरेंपर्यंत जो द्वेष आहे, साहित्य संमेलनाचा व्यासपीठ जे आहे ते अशा पद्धतीनं द्वेषासाठी वापरलं जाणं कितपत योग्य वाटतंय? मला असं वाटतं की प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा या ठेवल्या पाहिजेत. आणि विशेषतः जे साहित्यिक आहेत या साहित्यिकांना वारंवार असं वाटतं की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत किंवा तशा प्रकारचं त्यांचं नेहमी वक्तव्य असतं. मग त्यांनी देखील पार्टी लाईनवरचे जे कमेंट्स आहेत हे कमेंट्स करणं हे योग्य नाही आहे. त्यांनीही मर्यादा पाळायला पाहिजे असं माझं मत आहे. उर्दू शाळांमध्ये अकोल्यामध्ये ते म्हटलं की 100 दिवसाचा कार्यक्रम केला. आमच्या मनाने आम्हाला सीएस आणि ओएसडी देखील नेमता येत नाही, मुख्यमंत्र्यांनी नेमले. असं आहे, पहिली गोष्ट
माणिकराव कोकाट यांना कदाचित ते माहिती नसेल, PS आणि OSD नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे. त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात. हे काही नव्याने होत नाही. मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, त्यांना मी मान्यता देणार नाही. आत्तापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली. त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत. उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत, कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे, किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे. कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता उर्दू शाळांमध्ये अकोल्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळून आले. नागपुरातही ते प्रकार आहे. काही चौकशी करणार का राज्य सरकार? निश्चितपणे आमचे जे राज्यमंत्री आशिष जयस्वाल जे आहेत, यांनी याच्यात पुढाकार घेतलेला आहे. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खानजी यांनी या अनियमितता शोधून काढलेल्या आहेत आणि प्रचंड मोठ्या अनियमितता आहेत. पोरांना शिक्षण मिळत नाहीये आणि काही लोक पैसे लाटतायत. त्याची संपूर्ण चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आशिष जयस्वाल त्यात लक्ष घालतायत. अतिक्रमणाची कारवाई सुरू आहे. त्या कारवाईमुळे अनेक घर बेघर होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये आमच्या असं लक्षात येत आहे की हे जे बिल्डर आहेत, हे बिल्डरच कारस्थान करून अशा प्रकारे पहिल्यांदा अनियमित बांधकाम करायचं आणि मग कोणाला तरी कोर्टात पाठवायचं. हे जे काही धंदे चाललेले आहेत हे योग्य नाही आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींची देखील माझी चर्चा झाली. त्यांनी त्यातल्या फॅक्ट्स माझ्या नजरेस आणून दिलेल्या आहेत आणि या संदर्भात आम्ही कोर्टमध्ये इंटरव्हेन्शन करणार आहोत. शक्तीपीठ हायवे मुस्लिम व्यावसायिकांना, माडी यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना कुठेतरी व्यवसाय करण्यासाठी बंदी आणलेली आहे स्थानिक ग्रामस्थांनी. कसं पाहता? त्यांनी जातीने ती बंदी आणलेली नाही किंवा धर्मानी बंदी आणलेली नाही. जे लोक नियम पाळत नाहीत यात्रेचे, त्यांच्यावर त्यांनी बंदी आणली. मात्र मला त्या संदर्भात अजून पूर्ण माहिती नाही आहे. मी जे काही तुम्हाला माहिती देतो ही माझी IQ माहिती आहे. मी त्या संदर्भात पूर्ण माहिती घेईन आणि मग त्यानंतर बोलेन. शक्तीपीठ हायवे संदर्भात काय सांगाल? MSRTC मागणी होत होती, जर काही पद पाहिजे. बघा, त्या पक्षात त्या होत्या, मी तर काही त्या पक्षात नव्हतो. त्यामुळे त्या पक्षात काय चालायचं त्याच सांगू शकतात. मी तर त्याच्यावर कमेंट नाही करू शकत. शक्तीपीठ हायवे संदर्भात काय सांगाल? ज्या पद्धतीनं आपण पाहिलं नागपूर पासून समृद्धी सुरू झाला होता, आता शक्तीपीठचे पैसे जे MSRTC ने भरलेले आहेत जमीन मोजणीचे, आणि वर्धेपासून काम सुरू झालेलं आहे. ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी असं आहे, आता माझ्याकडे कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्याही शेतकऱ्यांचं निवेदन दिलं आणि त्यातल्याही अनेक शेतकऱ्यांनी हा मार्ग करा अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे. आम्ही पहिल्या दिवशीच ठरवलं कोणाचा विरोध पत्करून करणार नाही. सगळ्यांना समजवून, त्याचे फायदे समजवून आणि सर्वांना उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू. त्यामुळे शक्तीपीठ मार्ग आम्ही करणार आहोत, सगळ्यांना विश्वासात घेऊन करणार आहोत. उद्धव ठाकरे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित आले होते. हे दोघं सोबत येतील अशी चर्चा करण्यात. त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही, पण राज्यामध्ये कोणीही कोणाशी सुसंवाद करत असेल तर मी त्याचं स्वागत करेन. विसंवाद असू नये, सुसंवाद असला पाहिजे. या संदर्भात कोणाचं दुमत असू शकत नाही. त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांनी सुसंवाद करावा आणि आपणही सगळ्यांनी मिळून 9 वाजताच्या भोंग्याला सुसंवाद कसा करायचा हे जर शिकवलं तर राज्यातली संवादाची परिस्थिती सुधारेल. जसं 50% त्याचे दोषी ते आहेत, तसे 50% तुम्ही पण दोषी आहात. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं,
कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जो जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।